महाराज भुक्तभोगी आहे, आम्ही तर आहोत. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जसं मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीला सांगितलं की स्मार्ट मीटर हा ऐच्छिक राहणार आणि ऐच्छिकच ठेवा. जबरदस्ती त्या कॉन्ट्रॅक्टरची लोक जाऊन लोकांना धमकवून ते जबरदस्ती मीटर लावतात. मग जुने मीटर तुमचे ते चुकीचे होतात का? मग हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मत असं आहे की आम्हाला हा स्मार्ट मीटर नको. हे आमची भूमिका आहे आणि त्याच्यावरचं स्पष्टीकरण यावं अशी भूमिका आहे अध्यक्ष महाराज. नाहीतर इथं आपण हा प्रश्न नाही सोडवला तर काय अर्थ आहे? तुम्ही बोला. महोदय, प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीचे नाही अशी घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली होती अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, स्मार्ट मीटर लावण्याच्या पूर्वी आपण ग्राहकांना पूर्व सूचना देतो अध्यक्ष महोदय. हे बघा 293चा प्रस्तावावर 293चा प्रस्तावावर बसा बसा प्लीज 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 बसा प्लीज प्लीज बसा प्लीज बसा. नाही का हरकत नाही, प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज प्लीज. 293चा प्रस्तावावर ज्यांनी प्रस्ताव सादर केलाय अशा एका व्यक्तीला किंवा असा सादर करणाऱ्या सन्मान्य सदस्यांना आपल्याला राईट टू रिप्लायमध्ये बोलून देता येते. त्यामुळे असे 5-7 सदस्य हात वरती करणार तर बोलता येणार नाही. चला प्लीज प्लीज मदत करा. नाना नाना कन्क्लूड करा. नाना बोलतायत. नाना मीटरमध्ये अध्यक्ष नाना बोलतायत. प्लीज प्लीज. या मीटरमध्ये कुठलाही कन्सल्ट घेतला जात नाही मीटर लावताना. अध्यक्ष महाराज, याचा क्लाउड कुठे आहे माहिती आहे? महाराष्ट्रात नाही आहे, चेन्नईमध्ये आहे. हे मीटर रीडिंग तिथून होतं. अध्यक्ष महाराज, हा कुठला खेळ लावलाय महाराष्ट्राच्या जनतेसोबत? कुठे करा ना, अमेरिकेत ठेवा. अमेरिका तुमच्या जवळ आहे तर कुठेही ठेवा. म्हणजे काय? कुठे ठेवा म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे कमजोर राज्य आहे का? चला याची महाराष्ट्र काय कमजोर आहे का? माझा इकडे बघा, तुम्ही अमेरिकेत ठेवा ना, सगळं अमेरिकेकडेच आहे. पण माझा मुद्दा असा या निमित्तानं माननीय अध्यक्षांना विनंती करून याची वेगळी चर्चा लावा, कारण हा विषय इथे संपण्यासारखा नाही आहे. त्यामुळे आपण याची वेगळी चर्चा लावूया. प्लीज प्लीज कन्क्लूड करा. लोकांचं किती बिल येतात? अहो 1-1 लाख बिल येतात अध्यक्ष महाराज. लोक खातील काय ना, लाईटचं बिल भरतील काय? पण या संदर्भामध्ये वेगळी चर्चा लावा. वेगळी चर्चा कशी होणार? तू सरकणार नाहीये. वेगळी नाही, याला मध्यस्थी करा अजून मंत्री महोदय. हे भयानक आहे, हे भयानक आहे. मग तिकडून सदस्य उभे होतील ना. तुमचं सरकार सगळं चांगलं करत असेल, पण हा जो स्मार्ट मीटर आहे हा ओव्हर स्मार्ट आहे. तुम्ही असं होणार आहे का? त्यांना बसायला सांगा. तुम्ही असं होत आहे का? काहीतरी मार्ग काढा, नाही तर मुंगटीवर साहेबांना पुढे आणा. चला स्मार्ट मीटर. चला आता मंत्री महोदयांचं ऐकून घ्या. चला अध्यक्ष महोदय, विद्युत अधिनियम 2003 कलम 73 नुसार केंद्रीय विद्युत प्राधिकरणास मीटर बसविण्याच्या अटी विहित करण्याचे, तसेच कलम 177 नुसार मीटर बसविण्यासंबंधी विनियम तयार करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या विनियमाअंतर्गत ग्राहकाचे मीटर बदलण्याचे अधिकार वीज वितरण कंपनीज देण्यात आले असून मीटर बदलण्यासाठी ग्राहकांच्या परवानगीची कोणतीही तरतूद नाही. अध्यक्ष महोदय, सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे. चला पुढे जाऊया. चला अंतिम आठवड्या प्रस्ताव प्लीज. अंतिम आठवड्या प्रस्ताव अंतिम आठवड्यामध्ये मांडा. अंतिम आठवड्यामध्ये मांडा. अंतिम आठवड्या प्रस्ताव आहे. रोहित पवार. अंतिम आठवड्या प्रस्ताव रोहित पवार. चला रोहित पवार प्लीज प्लीज प्लीज. अध्यक्ष महोदय, प्लीज 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 बसा प्लीज प्लीज बसा प्लीज. अंतिम आठवड्या प्रस्तावात बोला. अंतिम आठवड्या रोहित पवार सुरू करा. प्लीज प्लीज बसा प्लीज. मी आपल्याला सगळ्यांना विनंती केली आहे. नाना भाऊ मी विनंती केली आहे. आपण या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करून आपण वेगळी चर्चा लावा. वेगळी चर्चा लावा. वेगळी चर्चा लावा. रोहित पवार प्लीज सुरू करा. प्लीज प्लीज. चला प्लीज नाना.
अध्यक्ष महाराज हे उत्तर पाहिजे असं नाही असं आहे नाना सगळ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल